नमस्कार, आपले सर्वांचे आपल्या या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण काही विचार पाहणार आहोत. चला तर मग कोणते ते विचार हे आपण या ठिकाणी पाहूया. त्यातील पहिला विचार आहे, माणूस हा अडचणींमुळे हरत नाही, तर तो त्यावेळी हरतो जेव्हा अडचणीच्या वेळी त्याचीच माणसं त्याची साथ सोडतात. आणि बरेच लोक ह्या परिस्थितीत आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच कोणावरही इतकं डिपेंड राहू नये की आपल्या संकटापेक्षा त्यानं सोडलेली साथ आपल्यासाठी जास्त त्रासदायक ठरेल. दुसरा विचार आहे, सर्वात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन. काय बरोबर आणि काय चूक हे त्याला बरोबर कळते. दुसऱ्यांना दाखवण्यासाठी चुकीच्या गोष्टीला जरी आपण बरोबर म्हणत असलो तरीही आपल्या मनाला माहिती असतं की ते बरोबर आहे का चूक आहे. पुढील विचार आहे, आपण भरकटलोय हे समजल्यावर त्वरित बाहेर पडावे. ही झालेली जाणीव म्हणजेच खोल गर्तेत अडकण्याआधी स्वतःला दिलेली सावरण्याची शेवटची संधी होय. भरकटलोय हे समजणे म्हणजेच आपल्यासाठी ईश्वराने दिलेली शेवटची संधी. प्रत्येकाला एक संधी नक्की मिळते आणि त्या ठिकाणाहून जेव्हा आपण सावरतो तेव्हा आपलं आयुष्य अगदी सुखमय बनतं. पुढचा विचार आहे, माणूस किती आपला आहे आणि किती आतला आहे याचे उत्तर फक्त वेळेजवळच असते. कारण गरज संपली की विपरीत वागणे ही जगाची रीतच झाली आहे. तुमचा जेव्हा वापर करून घेता येईल तोपर्यंत तुमच्याशी लोक आपलेपणाने वागतील आणि तुमचं काम संपलं की साधी ओळख दाखवायलाही तयार होणार नाही. म्हणून तुमच्यावरही तशी वेळ येणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्हाला लोकांची ओळख होईल. पुढचा विचार आहे, सल्ले देणारे बरेच असतात पण लढायला मात्र एकट्यालाच लागतं. मग ते मैदान असो किंवा आयुष्य. घरचे असतील इव्हन बाहेरचे लोक सुद्धा सल्ले देण्यासाठी पुढे येत असतात. परंतु जेव्हा आपल्यावर काही वेळ येईल तेव्हा त्या वेळेला सामना करण्यासाठी आपल्याला एकट्यालाच तयार व्हावं लागतं. स्पर्धा मैदानात असो किंवा आयुष्यामध्ये एकट्यालाच सामोरं जायचं असतं. म्हणूनच पूर्वी म्हटलं जायचं की ऐकावे जनाचे, करावे मनाचे. पुढील विचार आहे, स्वतःला असे घडवा की प्रत्येक वाईट परिस्थितीमध्येही तुम्ही न डगमगता चांगलाच विचार कराल. बरेच लोक असे असतात की वाईट परिस्थिती आली की घाबरून जाऊन चुकीचा विचार करतात. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की कितीही वाईट परिस्थिती आली तरीही न डगमगता चांगलाच विचार करून आपण पुढे चालेल असं स्वतःला घडवलं पाहिजे. पुढचा विचार आहे, दुःखाचा डोंगर कोसळला तरीही मन विचलित न होऊ देता धीराने मार्ग काढणे हे थोर माणसांचे लक्षण आहे. जी थोर लोक होती ते हे व्यवस्थितरित्या समजत होते की आज दुःख आलं तरीही काही काळानंतर परिस्थिती बदलणार आहे. म्हणून त्यांचं मन कधीही विचलित न होऊ देता व्यवस्थित मार्गक्रमण करत राहत होते आणि त्यामुळेच ते थोर बनले. पुढचा विचार आहे, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं किंवा प्रत्येकाची प्रतिक्रिया मनाला लावून घेणं ही मानसिकरित्या थकण्याची सुरुवात असते. आपण मानसिकरित्या केव्हा थकतो? आपण खूप काही केलेलं आहे तरीही समोरचा आपल्याला चुकीची प्रतिक्रिया देतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. सगळ्यांच्या सगळ्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही आणि ज्या दिवशी आपल्याकडून अपेक्षा पूर्ण केली जात नाही त्या दिवशी चुकीची प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळते आणि त्या दिवशीपासून आपल्या मानसिकरित्या थकण्याची सुरुवात त्याच ठिकाणी झालेली असते. पुढचा विचार आहे, आकाशाला गवसणी घालून गगनभेदी भरारी मारणारा गरुड, परंतु त्यालाही एक थेंब पाण्यासाठी खाली यावंच लागतं. पण त्याचं खाली येणं म्हणजे त्याची हार नसते, तर पुन्हा एका उंच भरारीची तयारी असते. म्हणून आयुष्यामध्ये काही वेळा आपण पुढं गेलेला असताना जर काही कारणाने आपण पाठीमागं आलो किंवा आपलं काही नुकसान झालं तर हार न मानता एका नवीन भरारीची तयारी करावी. पुढील विचार आहे,
गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणांसाठी मनमोकळेपणाने हात पुढे करावे. कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षाही काही चांगले घडेल. कधीही माणसाने आशावादी राहिलेलं खूप चांगलं. गेलेलं क्षण परत येणार नाही आणि आपण त्यामध्ये काही सुधारणाही करू शकणार नाही. त्यामुळं त्यावर झुरत बसण्यापेक्षा येणारं जे आयुष्य आहे त्याचं स्वागत करून त्यामध्ये काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळं फायदा होतो. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.